17व्या शतकात एका माणसाने भारताचा असा एक नकाशा तयार केला, ज्याचा वापर करून कोणताही भौगोलिक प्रवास नाही, तर थेट मानवी मनातील सर्वात गडद अशा भीतीतून मुक्तीकडे प्रवास करता येतो. क्या बात आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा नकाशा कागदावर किंवा भुर्जपत्रावर काढलेला नाहीये. तो दडलाय अवघ्या 4 ओळींच्या एका अभंगात. हो, आणि तोही संत तुकारामांचा अभंग. अगदी. आजच्या या सखोल चर्चेत आपण संत तुकारामांच्या एका अशाच रचनेचा वेध घेणार आहोत, जी वरवर पाहता केवळ नद्यांची एक साधी यादी वाटते. पण जर या रचनेच्या मुळाशी गेलो ना, तर मानवी अहंकार, अस्तित्वाची भीती आणि एकाग्रतेचं मानसशास्त्र यांचा एक अत्यंत प्रगत असा आलेख आपल्यासमोर उभा राहतो. हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. तसं पाहिलं तर अनेकदा आपण प्राचीन साहित्याकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पाहतो, नाही का? हो, अगदीच. आणि त्यामुळे होतं काय की त्यात दडलेले जे मानसशास्त्रीय किंवा तत्वज्ञानाचे कंगोरे आहेत ते आपल्याकडून पूर्णपणे दुर्लक्षित राहतात. आज आपण ज्या अभंगावर चर्चा करणार आहोत तो साध्या ओळखीच्या भौतिक जगताकडून सुरुवात करतो आणि अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मानवी अस्तित्वाच्या सर्वात गहन सत्यापर्यंत जाऊन पोचतो. नक्कीच. हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये बरं का, तर मानवी जाणीवांचा स्तर उंचावण्याची एक अत्यंत पद्धतशीर प्रक्रिया आहे. हो, आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा खूप रंजक असणार आहे. चला हे जरा उलगडून पाहूया. या अभंगाची सुरुवात होते ती एका विशिष्ट क्रमाने घेतलेल्या नद्यांच्या नावांनी. बरोबर. पहिली ओळ आणि दुसऱ्या ओळीचा सुरुवातीचा भाग असा आहे की यमुना, कावेरी, गंगा, भगीरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा, नर्मदा, आठवी. बरोबर. आता इथे एक गोष्ट नक्कीच खटकते मला. कोणती? संत तुकारामांसारख्या महान तत्ववेत्याला, ज्यांना थेट जीवनाच्या अंतिम सत्याबद्दल बोलायचे आहे, त्यांनी सुरुवातीलाच या 8 नद्यांची नावे एकामागोमाग एक का घेतली असावीत? म्हणजे थेट मुख्य मुद्द्याला हात का घातला नाही? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ या 8च नद्या का? यामागे काही विशिष्ट भौगोलिक किंवा मानसिक हेतू आहे का? यातली रंजक गोष्ट अशी आहे की यामागे अत्यंत सखोल असा मानसिक आणि सांस्कृतिक हेतू दडलेला आहे. हे बघा, जेव्हा आपण या नद्यांचा नकाशा डोळ्यासमोर आणतो तेव्हा काय दिसतं आपल्याला? भारताचा नकाशा. अगदी. उत्तरेकडे वाहणारी गंगा, यमुना आणि भगीरथी, दक्षिणेकडची कावेरी आणि तुंगभद्रा, मध्य भारतातून जाणारी आणि पश्चिमेकडे वाहणारी नर्मदा. हो, बरोबर. शिवाय जिचे भौतिक अस्तित्व नाही पण जी सामाजिक मानसिकतेत खोलवर रुजलेली आहे ती गुप्त सरस्वती. म्हणजे हे केवळ पाण्याचे प्रवाह नाहीयेत. अच्छा, मग ते काय आहेत? 17व्या शतकातील जी राजकीय आणि सामाजिक अस्थिरता होती तेव्हा सामान्य माणसाचे जीवन अत्यंत मर्यादित आणि असुरक्षित होते. अशा काळात संत तुकाराम या नावांच्या माध्यमातून ऐकणाऱ्याच्या मनात एका क्षणात संपूर्ण भारतीय उपखंडाचा एक महाकाय कॅनव्हास उभा करतात. बापरे, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर हे अंतराळवीरांना येणाऱ्या ओव्हरव्ह्यू इफेक्ट सारखे काहीसे आहे का? ओव्हरव्ह्यू इफेक्ट. हो, म्हणजे जेव्हा अंतराळवीर पृथ्वीला पहिल्यांदा अंतराळातून पाहतात तेव्हा त्यांना देशांच्या सीमा दिसत नाहीत, तर एक अखंड आणि भव्य असा ग्रह दिसतो. हो हो, ऐकले मी याबद्दल. यामुळे त्यांच्या मानसिकतेत एक मोठा बदल होतो आणि क्षुल्लक गोष्टींचं महत्त्व कमी होते. संत तुकाराम त्यांच्या काळात शब्दांच्या माध्यमातून हाच ओव्हरव्ह्यू इफेक्ट निर्माण करत होते असे म्हणता येईल का? हा एक अतिशय अचूक आणि सुंदर संदर्भ दिलात तुम्ही. अगदी हेच घडते. जेव्हा एखादी व्यक्ती एकामागून एक या भव्य आणि अखंड प्रवाहित नद्यांची नावं ऐकते ना, तेव्हा तिचे मन स्वतःच्या लहान, मर्यादित आणि अनेकदा स्वार्थी अशा जगातून बाहेर पडते. एखाद्या मोठ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी मन आधी विस्तीर्ण असावे लागते. अगदी बरोबर. संकोचित मनात मोठे विचार प्रवेश करू शकत नाहीत. नक्कीच. त्यामुळे थेट तत्वज्ञान मांडण्यापूर्वी ऐकणाऱ्याचे मन एका व्यापक, प्रवाही आणि शुद्ध अशा अवस्थेशी जोडण्याची ही एक पूर्वतयारी आहे. ही नावे ऐकताच मनातील दैनंदिन कोलाहल शांत होतो आणि एक अत्यंत भव्य पार्श्वभूमी तयार होते. हे खूपच भारावून टाकणार आहे, पण आता इथून पुढचा भाग खूपच रंजक आहे. कारण हा अभंग आपल्याला या भौगोलिक आणि मानसिक पार्श्वभूमीवरून थेट मानवी भावभावनांच्या एका अत्यंत नाजूक टप्प्यावर घेऊन जातो. बरोबर. दुसऱ्या ओळीच्या पुढच्या भागात तुकाराम महाराज म्हणतात, नर्मदा आठवी वेळोवेळी, वाचे नाही भय साचे प्राणियासी. इथे वाचे
म्हणजे उच्चारणे किंवा नामस्मरण करणे. हो. आता इथेच मला मुख्य प्रश्न विचारायचा आहे. भौतिक नद्यांच्या उल्लेखाकडून अचानक त्यांच्या नावाच्या उच्चारणाकडे वळणे आणि त्यामुळे थेट भय नष्ट होण्याचा दावा करणे हे थोडं तर्कविसंगत वाटत नाही का? कसं काय? म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर मोठं कर्ज आहे किंवा तिला एखाद्या गंभीर आजाराने ग्रासला आहे. अशा वेळी फक्त नर्मदा नर्मदा असे वेळोवेळी उच्चारल्याने तिची भीती खरोखर कशी दूर होऊ शकते? नावांच्या उच्चारणाचा आणि भीतीचा नेमका संबंध काय? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण करतो आणि याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भय साचे म्हणजे खरे भय या संकल्पनेच्या मुळाशी जावे लागेल. खरे भय. हो. इथे कर्जाची, आजाराची किंवा जंगलात वाघाची जी भीती वाटते त्याबद्दल बोललं जात नाहीये. ती जैविक किंवा परिस्थितीजन्य भीती आहे. इथे उल्लेख आहे तो अस्तित्वाच्या खऱ्या भयाचा. म्हणजे मानव हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला स्वतःच्या नश्वरतेची म्हणजे आपण एक दिवस मरणार आहोत किंवा आपले सर्वस्व एक दिवस नष्ट होणार आहे याची सतत जाणीव असते. हे जे अनिश्चितेचे आणि बदलाचे भय आहे ना ते माणसाला आतून पोखरत असते. अशा म्हणजे आपण ज्याला एक्झिस्टेन्शियल ड्रेड म्हणतो त्याबद्दल आपण बोलत आहोत तर? अगदी बरोबर. सर्व काही नष्ट होण्याच्या भीतीमुळे येणारी ती एक प्रकारची सततची अस्वस्थता. पण मग यावर नावाचे उच्चारण कसं उपाय ठरू शकते? जेव्हा आपण या नद्यांच्या नावाचे वेळोवेळी म्हणजे सातत्याने उच्चारण करतो तेव्हा मेंदूत आणि मानसिकतेत एक सूक्ष्म बदल घडू लागतो. नद्या या निरंतरतेचे, प्रवाहाचे आणि सतत बदलत राहूनही आपले मूळ स्वरूप न सोडण्याचे प्रतीक आहेत. जेव्हा एखादा जीव या प्रवाहांच्या नामाशी स्वतःला वारंवार जोडतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे त्या प्रवाहाचा गुणधर्म स्वीकारत असतो. आधुनिक मानसशास्त्रात डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाची एक संकल्पना आहे. हो, मी वाचल्या त्याबद्दल. त्यातील चुका किंवा भविष्यातील अनिश्चितता याबद्दल सतत विचार करत राहते, ज्यामुळे सतत चिंता आणि भीती निर्माण होते. अगदी ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. बरोबर. एखाद्या विशिष्ट अर्थपूर्ण शब्दाचे वारंवार उच्चारण केल्याने हे नेटवर्क शांत होते. हे अत्यंत रंजक आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या शब्दाचे, विशिष्टतः अशा शब्दाचे ज्याचा संबंध निसर्गाच्या एका भव्य आणि निरंतर प्रवाहाशी आहे त्याचे उच्चारण करतो तेव्हा आपण भविष्यातील अनिश्चिततेचे विचार थांबवतो. हो, आपण त्या क्षणात स्थिर होतो. आध्यात्मिक भाषेत यालाच भयसाचे नष्ट होणे म्हटले आहे तर. कारण जेव्हा माणसाला हे समजते की तो स्वतःही या अथांग प्रवाहाचाच एक भाग आहे आणि बदल हाच निसर्गाचा नियम आहे, तेव्हा काहीतरी हरवण्याची भीती आपोआप संपते. अगदी तसेच. आणि म्हणूनच इथे केवळ यांत्रिक उच्चारण अपेक्षित नाही. वेळोवेळी वाचे यातून एक मानसिक सवय लावण्याची प्रक्रिया अभिप्रेत आहे. सततच्या उच्चारणाने मानवी मन अशा एका शाश्वत आधारावर नांगरून राहते, वाव. जिथे भौतिक जगातील चढ उतार त्याला विचलित करू शकत नाहीत. नावाच्या उच्चारणातून मिळणारी ही स्थिरताच खऱ्या भयावरचा अंतिम उपाय आहे. पण ही प्रक्रिया फक्त स्वतःपुरती आणि उच्चारणापुरती मर्यादित राहत नाहीये. अभंगाची तिसरी ओळ आपल्याला आणखी एका वेगळ्याच आणि अधिक आव्हानात्मक संकल्पनेकडे घेऊन जाते. हो, तिसरी ओळ खूप महत्वाची आहे. महाराज म्हणतात, जयाच्या संगती प्राणी उद्धरती, दर्शनेंचं होती मुक्ती प्राप्त. आता इथे ना उद्धार आणि मुक्ती हे दोन अत्यंत जड आणि मोठे शब्द आले आहेत. बरोबर. मला प्रश्न पडतो की केवळ एखाद्या नदीच्या संगतीत राहिल्याने किंवा तिचं दर्शन घेतल्याने खरोखर प्राणीमात्रांचा उद्धार कसा होऊ शकतो? म्हणजे मुक्ती मिळणे हे इतकं सोपं आहे का की नुसते जाऊन नदीकाठी बसा आणि मुक्ती मिळवा? नाही. मला वाटतं इथे शब्दांचा शब्दशः अर्थ घेण्याऐवजी काहीतरी वेगळं समजून घेणं आवश्यक आहे. निश्चितच. जर आपण या शब्दांचा केवळ भौतिक आणि वरवरचा अर्थ घेतला ना तर तो पूर्णपणे गैरसमज ठरेल. इथे संगती म्हणजे केवळ नदीच्या काठावर घर बांधणे किंवा तिथे जाऊन राहणे नव्हे. मग काय अर्थ आहे याचा? जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडले तर संगती या शब्दाचा सखोल अर्थ आहे सहवास आणि एकरूपता. आपण ज्यांच्या संगीत राहतो त्यांचे गुणधर्म आपण नकळत आत्मसात करत असतो. मानवी मेंदूतील जे मिरर न्यूरॉन्स असतात ते कसे काम करतात याचा विचार करा. हो, आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेत असतो. अगदी. आणि नद्यांचे मूळ स्वरूप काय आहे? त्या कोणत्याही भेदभावाविना सर्वांना जीवन देतात. त्या स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात आणि वाटेत येणारा सर्व कचरा सामावून घेत स्वतःला सतत शुद्ध करत पुढे जातात. म्हणजे नद्या या निस्वार्थीपणाचे आणि क्षमाशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत तर. हो. आणि जेव्हा आपण अशा प्रवाहाच्या संगतीत राहतो, म्हणजे जेव्हा आपण त्या प्रवाहाचे हे गुणधर्म आपल्या आचरणात आणतो, तेव्हा आपल्यातील स्वार्थ आणि अहंकार वाहून जातो.
होय, आणि हाच तो खऱ्या अर्थाने उद्धार आहे. उद्धार म्हणजे आकाशातून कुणीतरी येऊन मदत करणे नव्हे, तर स्वतःच्या संकुचित वृत्तीतून बाहेर पडून व्यापक होणे. नदीची संगती माणसाला सतत प्रवाही राहायला शिकवते, एकाच जागी साचून राहण्यापासून, म्हणजेच कुजण्यापासून. कुजण्यापासून वाचवते. हे स्पष्टीकरण खरंच संगतीबद्दलची शंका दूर करते. पण पुढचा शब्द आहे दर्शन. दर्शनेच होती मुक्ती प्राप्त. आता आधुनिक जगात दर्शन म्हणजे आपण सहसा एखाद्या गोष्टीकडे डोळ्यांनी पाहणे किंवा एखाद्या मंदिरात जाऊन मूर्ती पाहणे असा अर्थ घेतो. नुसते बघितल्याने मुक्ती कशी मिळेल? इथे दर्शन या संकल्पनेचा नेमका अर्थ काय अपेक्षित आहे? भारतीय तत्वज्ञानात दर्शन आणि केवळ पाहणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा. पाहणे ही डोळ्यांची भौतिक क्रिया आहे, पण दर्शन ही अंतर्दृष्टीने घडणारी जाणीव आहे. आपण नदीकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त पाणी, खडक आणि काठ दिसतो. पण जेव्हा दर्शन होते तेव्हा त्या पाण्याच्या थेंबाथेंबात सामावलेलं पावित्र्य, ती निरंतरता आणि संपूर्ण सृष्टीला जोडणारा तो अथांग जीवनरस दिसतो. वा. दर्शन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खऱ्या स्वरूपाची, तिच्या मूळ तत्वाची अनुभूती घेणे. म्हणजे याची तुलना आपण एखाद्या महान कलाकृतीकडे पाहण्याशी करू शकतो का? कसं? म्हणजे बघा, एक सामान्य व्यक्ती कॅनव्हासवर फक्त रंग पाहते, पण एक चित्रकार किंवा रसिक जेव्हा त्याकडे पाहतो तेव्हा त्यातील भावना, तो संघर्ष आणि तो विचार दिसतो. त्याला त्या चित्राचे खऱ्या अर्थाने दर्शन घडते. अतिशय उत्तम उदाहरण आहे हे. आणि जेव्हा निसर्गातील या भव्य तत्वांचे दर्शन माणसाला होते तेव्हा काय घडते? तेव्हा त्याला सत्याची जाणीव होते की तो या संपूर्ण विश्वापासून वेगळा नाहीये. त्याचा जो स्वतंत्र अस्तित्वाचा अहंकार आहे, जो सर्व दुःखांचे मूळ आहे, तो या दर्शनामुळे गळून पडतो. अज्ञानाचा अंधार दूर होऊन सत्याचा प्रकाश पडणे आणि स्वतःला या अथांग विश्वाचा एक अविभाज्य भाग मानणे हीच मुक्ती आहे. नक्कीच. त्यामुळे दर्शनेच होती मुक्तीप्राप्त हे विधान अतिशयोक्ती नसून माणसाच्या जाणीवांचा सर्वोच्च स्तर गाठण्याची ती एक प्रक्रिया आहे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो आणि तीच खऱ्या अर्थाने मुक्ती असते. पण आता या चर्चेच्या अशा टप्प्यावर आपण आलो आहोत जिथे हा अभंग एक पूर्णपणे अनपेक्षित वळण घेतो. हो, शेवटची ओळ. हो. आपण आत्तापर्यंत भौगोलिक नद्यांबद्दल बोललो, नामस्मरणाने मिळणाऱ्या मानसशास्त्रीय स्थिरतेबद्दल बोललो, संगती आणि दर्शनातून मिळणाऱ्या उद्धार आणि मुक्तीबद्दलही सविस्तर चर्चा केली. पण ही शेवटची ओळ सगळाच खेळ बदलून टाकते. अगदी. तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव, तेथे वासुदेव सर्व काळ. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? संपूर्ण वेळ नद्या आणि निसर्गाच्या प्रतीकांभोवती फिरणारी रचना अचानक एकनिष्ठ भाव आणि थेट वासुदेव यांच्याकडे कशी वळते? हा बदल असा अचानक कसा झाला? बाह्य जगातील नद्यांच्या पात्रातून आपण थेट मानवी अंतरंगात आणि ईश्वराच्या अस्तित्वापर्यंत कसे पोहोचलो? हाच तर या रचनेचा परमोच्च बिंदू आणि खरा मास्टर स्ट्रोक आहे. हे बघा, आत्तापर्यंतच्या ओळींमध्ये जे काही सांगितलं गेलं, म्हणजे नद्यांची नावे आणि दर्शन? हो, नद्यांची नावे, त्यांचं स्मरण, संगती, दर्शन हे सर्व बाह्य मार्ग किंवा साधने होती. या सर्वांचा मुख्य उद्देश मनाची मशागत करणे आणि त्याला एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवणे हा होता. अच्छा. पण जोपर्यंत मानवी मनात एक विशिष्ट अट पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही सगळी बाह्य साधने कुचकामी ठरतात. आणि ती अंतिम अट कोणती? तर ती आहे एकनिष्ठ भाव. इंग्रजीत ज्याला आपण सिंगल माइंडेड डिव्होशन किंवा ॲब्सोल्यूट फोकस म्हणतो. मला इथे एक आधुनिक उपमा आठवते. आपण प्रकाशाचं उदाहरण घेऊया. बरं. खोली उजळू शकतो, पण त्याची ताकद मर्यादित असते. मात्र जेव्हा तोच प्रकाश एका विशिष्ट तंत्राने एकाच बिंदूवर अत्यंत केंद्रित केला जातो, तेव्हा त्याचा लेझर बीम बनतो. क्या बात आहे. हां, लेझर बीम इतका शक्तिशाली असतो की तो कठीण धातूही कापू शकतो. संत तुकाराम ज्या एकनिष्ठ भावाबद्दल बोलत आहेत, तो मानवी मनाचा असाच एक शक्तिशाली लेझर बीम आहे का? अगदी तंतोतंत. एकनिष्ठ भाव हा मनाचा लेझर बीमच आहे. जोपर्यंत मानवी मन अनेक दिशांनी भरकटत आहे, भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंतांमध्ये विभागलेला आहे, तोपर्यंत कितीही नद्यांचं पाणी पाहिलं, कितीही तीर्थयात्रा केल्या किंवा नावांचं उच्चारण केले तरी अंतिम सत्याची अनुभूती मिळणार नाही. पण जिथे नामावर, भक्तीवर किंवा त्या सर्वोच्च तत्वावर अढळ, शंका नसलेला आणि अत्यंत केंद्रित असा विश्वास असतो, तिथे चमत्कार घडतो. आणि तिथे काय होते? तेथे वासुदेव सर्व काळ.
तिथे साक्षात ईश्वरी तत्व नेहमीच वास करते. म्हणजे इथे वासुदेव याचा अर्थ फक्त एखाद्या देवतेची मूर्ती अपेक्षित नाहीये, बरोबर? अजिबात नाही. इथे वासुदेव म्हणजे सर्वोच्च शांती, सर्वोच्च चैतन्य आणि अंतिम सत्य. या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज अतिशय स्पष्ट करतात की पवित्र नद्या, तीर्थक्षेत्रे आणि मुक्ती बाहेर शोधण्याची गरज नाहीये. खरंच. खऱ्या अर्थाने त्या पवित्रतेचा उगम मानवाच्या स्वतःच्या एकनिष्ठ भावात आहे. जिथे पूर्ण एकाग्रता आणि शंकारहित भक्ती आहे, तिथे अंतिम सत्य शोधायला कुठेही बाहेर जावं लागत नाही. ते तिथेच मानवाच्या अंतरंगात प्रत्येक क्षणी आणि सर्व काळ उपस्थित असते. वा. हा नकाशा आपल्याला भौगोलिक प्रवासाकडून सुरू करून थेट स्वतःच्या आतल्या केंद्रापर्यंत घेऊन येतो. हा प्रवास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. जर आपण संपूर्ण चर्चेचा धागा एकत्र केला तर आपल्याला समजते की ही रचना किती पद्धतशीरपणे काम करते. अगदी. सुरुवातीला नद्यांच्या नामावलीने मनाला एक भव्य, विस्तीर्ण अशा ओव्हरव्ह्यू इफेक्टमध्ये आणले जाते. त्यानंतर सततच्या उच्चारणाने प्रवाहाशी एकरूप होऊन माणसातील भविष्याची आणि अनिश्चिततेची भीती म्हणजेच खरे भय मुळासकट नष्ट केले जाते. बरोबर. पुढे जाऊन या प्रवाहाच्या संगती आणि दर्शनाने म्हणजेच त्यांच्या निस्वार्थ गुणांच्या अंगीकरणाने माणसाचा अहंकार नष्ट होऊन त्याला मुक्ती मिळते. आणि या संपूर्ण प्रवासाचं अंतिम साध्य आहे ते एकनिष्ठ भाव. म्हणजेच मनाचा तो एकाग्र लेझर बीम. हो, ज्यामुळे साक्षात वासुदेव म्हणजेच सर्वोच्च शांतता कायमस्वरूपी प्राप्त होते. अगदी नेमक्या शब्दांत तुम्ही या संपूर्ण प्रवासाचे सार मांडले आहे. बाह्य जगातील अथांगतेकडून आतल्या एकाग्र बिंदूपर्यंतचा हा एक निर्दोष मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक प्रवास आहे. यात कोणताही अंधविश्वास नाही, तर शुद्ध विज्ञान आणि तत्वज्ञान दडलेले आहे. नक्कीच. आणि या अत्यंत सखोल विचारमंथनानंतर प्राचीन काळातील या तत्वज्ञानापलीकडे जाऊन आजच्या आपल्या प्रत्यक्ष आधुनिक जीवनाबद्दल एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आपण आत्ताच या चर्चेत पाहिले की एकनिष्ठ भाव म्हणजे मनाची ती अखंड एकाग्रता हेच सर्वोच्च शांतीचे आणि मुक्तीचे प्रवेशद्वार आहे. पण आज आपण ज्या जगात जगत आहोत ते माहितीच्या स्फोटाचे आणि सततच्या व्यत्ययांचे जग आहे. डिस्ट्रॅक्शन इकॉनॉमी, हो ना? अगदी. आपले लक्ष सेकंदाला विभागले जाते. एकनिष्ठता तर दूरच, एखादी व्यक्ती सलग काही मिनिटेही एकाच विचारावर स्थिर राहू शकत नाही अशी अशी अवस्था आहे. हे दुर्दैवाने खरं आहे. मग आपण यावरून असा विचार करू शकतो का की आजच्या जगात माणूस जो सतत अस्वस्थ असतो, तणावाखाली आणि एका अनामिक भीतीखाली जगतो, त्याचे मुख्य कारण भौतिक साधनांची कमतरता हे नसून त्याची एकाग्रता आणि त्याचा एकनिष्ठ भाव पूर्णपणे विस्कळीत झाला आहे हेच आहे? आपले मन लेझर बीम न राहता विखुरलेल्या प्रकाशासारखं झाले आहे. आणि म्हणूनच मानव आपल्या आत दडलेल्या त्या अथांग शांततेपासून किंवा संत तुकाराम ज्याला वासुदेव म्हणतात त्या अस्तित्वापासून दुरावत चाललाय का? हा खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. 17व्या शतकात दिलेला हा नकाशा आज 21व्या शतकात कदाचित अधिक प्रासंगिक आणि आवश्यक झालाय. फक्त आपण तो योग्य दृष्टिकोनातून वाचण्याची गरज आहे. हा नक्कीच ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःच्या अंतरंगात डोकावून विचार करावा असा प्रश्न आहे. याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.